देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि आज आपण देवाच्या गौरवासाठी आपल्या चर्चा ग्रुपवरती पहिले गीत येत आहे, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. वचने गाव आपण आणि टाळ्या वाजवून आनंदाने गाऊया. स्तुती आणि आराधना आहे आणि म्हणून या सेक्शन मध्ये, या विभागामध्ये आपण देवाचा गौरव टाळ्या वाजवून मोठ्याने हालेलुया गाणं देवाच्या नावाला धन्यवाद देत आपण मोठ्या आवाजामध्ये सुरामध्ये गाणार आहोत.
विश्वासाने आपण देवाची स्तुती केली पाहिजे, कारण प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला बोलावत आहे त्याचे लोक होण्यासाठी, त्याचे शिष्य होण्यासाठी. आणि म्हणून यावेळेला तिसरं गाणं आपल्या चर्चा ग्रुपवरती येत आहे. तिसऱ्या गाणं गात असताना आपण दीर्घ स्वराने आपलं संपूर्ण जीवन, आपलं दैनिक कार्यक्रम आपण प्रभूच्या हाती स्वाधीन करूया. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही दुःखामध्ये असतो त्यावेळेला तो आमचा शांती देणारा परमेश्वर आहे. ज्या वेळेला आम्ही आमचे अश्रू परमेश्वरासमोर ढाळतो त्यावेळेला ते बुद्धीमध्ये साठवून तो त्याचा योग्य समय त्याचा प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. म्हणून यावेळेला आपण येशू बलाचा तुम्ही हे गीत गाऊया आणि देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया.
कष्टी असतात, अस्वस्थ असतात, निराश असतात, त्यावेळेला येशू आम्हाला शांती देणारा परमेश्वर आहे. आज आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही तुझी स्तुती आराधना करीतो. पुन्हा एक पाठ या वचनावर मनचिंतन करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमचं मार्गदर्शन कर. या वचनातून बोलत असताना मला येतो आपल्या सामर्थ्याने की तुझी इच्छा आहे, योजना आहे ती तुझ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला तू कृपा कर. ईश्वराच्या द्वारे गेल्या रविवारी आपण काय ऐकलं होतं?
मोठ्याने बोला. समुद्रावरचा नाश्ता, बीचवरचा नाश्ता. व्हेरी गुड. परंतु आज देवाच्या राज्याविषयी बोलणार आहोत, कारण आपल्या सेनाच्या पंचांगाप्रमाणे जो विषय आलेला आहे तो मी घेतलेला आहे. करिंथराचं दुसरं पत्र आणि 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. सुंदर वचन आहे. आणि त्याला धरूनच मी ख्रिस्ताचं किंवा देवाचं राज्य काय आहे यावरती थोडक्या वेळेमध्ये आपल्याशी बोलणार आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि देव म्हणून स्वीकारतो त्यावेळेला आम्ही ख्रिस्तामधील जीवन जगायला सुरुवात करतो. आणि ज्या वेळेला आम्ही ख्रिस्तामध्ये जीवन जगायला सुरुवात करतो त्याचा अर्थ असा आहे आम्ही देवाच्या राज्यात राहायला सुरुवात करतो किंवा आम्ही देवाचं राज्य पाहायला लागतो. आपल्याला वाटत असेल की देवाचं राज्य म्हणजे मी मरणार आता कधीतरी भविष्यात, आणि मग मी मरण पावल्यावरती कितीतरी वर्षांनी कधीतरी देवाला वाटेल त्यावेळेला मग तो येईल, आपल्या लोकांना घेईल, मंडळीला उचलेल आणि मग त्याचं राज्य सुरू होईल. परंतु ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याविषयी बोलत होता त्यावेळेला निश्चितच हा अर्थ त्याच्यामध्ये होता भविष्यातील येणाऱ्या देवाच्या राज्याविषयी. पण ज्या क्षणी तो आपल्या शिष्यांशी आणि इतर लोकांशी बोलत होता त्यावेळेला कित्येकदा तो भविष्यामध्ये येणाऱ्या देवाच्या राज्याविषयी बोलत नव्हता, तर तो सध्या अस्तित्वात असलेल्या राज्याविषयी तो बोलत होता. आणि म्हणून देवाच्या राज्याविषयी बोलत असताना अनेक वेळा त्याने अनेक पद्धतीने वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून लोकांना आव्हान केलेलं आहे. एकदा तो म्हणाला परमेश्वराचे राज्य तुमच्यामध्ये आहे. मग आता जर तुमच्यामध्ये आहे तर मग येणारं काय आहे? एकदा तो म्हणाला की परमेश्वराचं राज्य जवळ आलं आहे. म्हणजे ह्या शब्दांचा जो प्रयोग आहे, जो उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे त्याच्यावरून हे आम्हाला शिकायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे की देवाचं राज्य आता मी आहे, माझ्या बरोबर आहे, तुमच्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुमच्यामध्ये ते आहे. आणि दृश्य स्वरूपामध्ये ज्या वेळेला तो एकटाच राजा असेल आणि आम्ही त्याची प्रजा असेल ते भविष्यातील देवाचं राज्य आहे. अशा 3 प्रकारच्या काळातील देवाचं राज्य शास्त्रामध्ये प्रभू येशूच्या मुखातून आम्हाला शिकवण आलेली आहे. एक अस्तित्वात असलेलं, एक आमच्या मध्ये असलेलं आणि एक येणारं. आणि ज्या वेळेला आम्ही ह्या देवाच्या राज्याविषयी विचार करतो त्यावेळेला निश्चित प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणाला त्याच्या मननाला फार महत्वाचं आहे. देवाचं राज्य म्हणजे देवाचा अधिकार असलेलं ठिकाण. देवाचं राज्य म्हणजे देवाची सत्ता ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणाला देवाचं राज्य म्हटलेलं आहे. अनेक लोकांचा गैरसमज आहे. एकदा मी चर्च विषयी बोलताना तुम्हाला सांगितलेलं आहे, अनेकांना वाटतं चर्च म्हणजे देवाचं राज्य, आम्ही म्हणजे देवाचं राज्य. असं नाही. देवाचं राज्य त्याला आम्ही सीमा घालू शकत नाही. देवाचं राज्य आम्ही बनवू शकत नाही. जे थिओलॉजी शिकत आहेत, आता नावं घेत नाही तर बऱ्याच लोकांना कसं तरी वाटेल, परंतु कारण काही लोकांची नावं मला ठाऊक नाहीत, परंतु जे थिओलॉजिकल एज्युकेशन घेत आहेत त्यांना मी काय म्हणत आहे, ईश्वर विज्ञान पाठशाळेमध्ये जे हाय लेवलचं शिक्षण दिलं जातं त्यांना याची कल्पना आली असेल की ज्या वेळेला आम्ही देवाचं राज्य असं समजतो त्यावेळेला देवाचं राज्य याचा अर्थ असा आहे देवाची सत्ता, द सॉव्हरेनिटी ऑफ क्राइस्ट, नाही का? काय म्हटलेलं आहे? सॉव्हरेनिटी ऑफ क्राइस्ट. आणि हे जे सार्वभौमत्व आहे ख्रिस्ताचं ते फार महत्वाचं आहे. आणि हे सार्वभौमत्व जे आहे, जे त्याचा अधिकार आहे, जी त्याची सत्ता आहे, त्या सत्ता ज्या ठिकाणी असते त्याला देवाचं राज्य म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करतो तेव्हा आम्ही नव्या जीवनात प्रवेश केलेला असतो, ज्या ठिकाणी देवाची सत्ता आमच्यावरती चालते आणि जेथे ख्रिस्त हा अधिकारी आहे, ख्रिस्त हा प्रभू आहे. आम्ही आमच्या जीवनाचा अधिकार येशूच्या हातामध्ये सोपवितो.
ज्या वेळेला आमच्या जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक समस्या, संकटे, आजार, प्रत्येक लहान सण बाबी ज्या असतात आनंदाच्या, सुखाच्या, त्या जेव्हा आम्ही प्रभूच्या हाती स्वाधीन करतो आणि प्रभूला म्हणतो की प्रभू तू यातून मार्ग काढ, त्यावेळेला त्याचा अधिकार आणि त्याची सत्ता आमच्यामध्ये चालते. असं नाही की आम्ही आमच्या डोक्याने आमचं डोकं चालवून प्रयत्न करायचा आणि जेव्हा निष्फळ ठरतं तेव्हा मग आता प्रभू तू सहाय्य कर, असं चालत नाही. प्रभू करतो सहाय्य, तो दूत करत नाही. परंतु आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की वाईस वर्षा हे उलट रीतीने आम्ही परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो म्हणजे प्रथम अधिकार, प्रथम सत्ता ही त्याच्या हाती सोपवली पाहिजे. म्हणून तो असं म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे. तो जबरदस्ती करत नाही, तो लाथ मारून दरवाजा उघडून आमच्या हृदयात येत नाही, तो बळजबरी करणारा परमेश्वर नाही. तो नेहमी चॉईस ठेवतो, निवड ठेवतो, आम्ही कशाची निवड करणार. आणि म्हणून तो दाराशीच थांबतो, सभ्य माणसासारखा तो दार ठोठावतो आणि मग असं म्हणतो की आतल्या माणसाने सभ्यता दाखवावी, त्याला मान द्यावा आणि दारावर कोण थाप ऐकून दार उघडावं. आणि मग परमेश्वर असं म्हणतो की जो कोणी दार उघडेल त्याच्या घरात आम्ही प्रवेश करू, त्याच्याबरोबर जेव खाऊ पिऊ. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराचं राज्य हे तिथे असतं जिथे आम्ही त्याला अधिकार देतो. जर आम्ही देवाला अधिकार दिला नाही ना तर तो आम्हाला आमच्या शरीरात घुसत नाही, आमच्या मनात घुसत नाही, शिरकाव करत नाही. ही जस्ट वेट आउटसाइड अँड वॉच. तो आमची प्रतीक्षा करणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा असं आम्ही करतो तेव्हा आमच्यावरचं दडपण निघून जातं, ताण तणाव निघून जातं, एक नवीन जीवनामध्ये आम्ही प्रवेश करतो. आणि म्हणून संत पाऊल म्हणाला, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. ही इज अ न्यू क्रिएशन. आता या वचनावर बोलायला लागलो तर 4-5 रविवार जातील, परंतु जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते नवीन जीवनाला प्रारंभ करतात. आणि म्हणून जास्त वेळ न दवडता आजच्या उपदेशाकडे मी येत आहे. येशूने देवाचं राज्य कशासारखं आहे हे या शास्त्रपाठात सांगितलेलं आहे. आणि अनेक उदाहरणं आहेत. आणि मोती ठेवलेल्या त्या ठेवीसारखं आहे, जाळ्यासारखं आहे, लपवून ठेवलेल्या ठेवीसारखं आहे, शेतासारखं आहे, बीजासारखं आहे, अनेक उपमा दिलेल्या आहेत. पण देवाचं राज्य बी नाहीये, देवाचं राज्य फिशिंग नेट नाहीये, देवाचं राज्य लपवलेल्या ठेव आहे ती ठेव नाहीये. तर ह्या ज्या सगळे दाखले सांगितलेले आहेत, या दाखल्याच्या गुणांचा उपयोग देवाने देवाचं राज्य कसं आहे हे शिकवण्यासाठी केलेलं आहे. पहिलं उदाहरण आहे बीज. 26 ते 29 ही वचनं आहेत. येथे येशू ख्रिस्त बीजाचं उदाहरण देतो आणि त्यामध्ये तो सांगतो की देवाचं राज्य जमिनीत पेरलेल्या बी सारखं आहे. याचा अर्थ ते छोटंसं आहे असं नाही, तर त्या बी मध्ये असलेला जो वाढण्याचा गुणधर्म आहे त्या वाढण्याच्या गुणधर्माप्रमाणे देवाचं राज्य आहे. द किंगडम ऑफ गॉड इज अ ग्रोईंग लाईक अ सीड, असं त्याचा अर्थ आहे. द किंगडम ऑफ गॉड इज नॉट लाईक अ सीड बट इट इज लाईक अ ग्रोईंग लाईक अ सीड. किती फरक आहे शब्दांच्या मध्ये. एक शब्द इकडून तिकडे उचलून ठेवला की सगळं सारच बदलतं, शिकवणच बदलते. आणि मला हे अद्भुत वाटलं. हे काल मी या वचनावरती संध्याकाळी विचार करत होतो आणि प्रभू ख्रिस्ताने एका बीचं उदाहरण घेतलेलं आहे. जमिनीमध्ये बी जातं आणि ते वाढायला लागतं आणि ही जी वाढ आहे हा गुणधर्म परमेश्वराने त्याच्या राज्याला दिलेला आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जर आम्ही याची तुलना केली तर जे देवाला स्वतःच्या जीवनात कार्य करू देतात त्यांच्या जीवनामध्ये हे कृपेचं बी वाढू लागतं. जे परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयाचं दार उघडून कार्य करण्याचं मुभा देतात त्यांच्या जीवनामध्ये हे तारणाचं बी वाढू लागतं. म्हणजे ती वाढ झाली पाहिजे. बघा सगळं कसं कनेक्शन आहे शास्त्रामध्ये. जसं बी वाढतं तसं तुम्हाला जर तारण मिळालंय असं म्हणताना, माझ्या पातकांची क्षमा केली प्रभूने आणि मी प्रभूमध्ये आहे असं म्हणताना, तर आहे तिथे स्टॉप न होता आमची वाढ झाली पाहिजे. मग जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश देतो त्यावेळेला तो आमच्यामध्ये येतो, त्या बी प्रमाणे येतो. छोटीशी सुरुवात होते प्रियानो आणि त्यामधून मग अंकुर बाहेर फुटतो आणि मग अंकुर झाल्यावरती तो वाढायला लागतो.
एखादं झाड आम्ही जेव्हा कुंडीमध्ये लावतो, आता पावसाचे दिवस आले की लगेच आपण काय करतो, स्त्री असो पुरुष असो, घरामध्ये असलेल्या कुंड्या लगेच साफसफाई करतो, त्याच्यामध्ये माती आणतो, खत आणतो, गुलाब लावतो आणि इतर काही काही झाडं आपण लावतो. काहींची मरतात, काहींची जगतात, काहींच्या फुलंच येत नाहीत, वैताग येतो, पुन्हा त्या दुकानदाराकडे जातो, तुझ्या दुकानात फुलं येतात, घरात आणले की घरात फुलं काय येत नाहीत. हा नेहमी कॉमन प्रश्न असतो बरं का. आश्चर्य हे ॲक्वेरियम मध्ये तुम्ही गेलात, मासे विकणारे त्यांच्या दुकानामध्ये मासे सगळे जिवंत असतात, पण तेच माझे घरात आणले आठवड्यामध्ये जय ख्रिस्त होतात. हा काय प्रॉब्लेम आहे, हा काय फरक आहे आम्हाला समजत नाही. आम्ही कधी कधी एखादं झाड लावतो, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की कुंडीमध्ये जेव्हा आम्ही झाड लावतो त्यावेळेला ते वाढू लागतं आणि रोज त्या झाडाकडे पाहिलं ना तर ते वाढते, पण आपल्याला दिसत नाही. दिसते का त्याची वाढ? फक्त ते ॲनिमेटेड जे असतात आपल्याकडे जी चित्र येतात त्याच्यामध्ये दिसते. झाड असं असं हळूहळू वाटतं, मग त्याला काय म्हणतात, पानं फुटतात वगैरे. पण प्रत्यक्ष आपण लावलेल्या त्या झाडाकडे जर आपण रोज बघत बसलो ना दुर्बीण लावून पण, तर त्याची वाढ आपल्याला या डोळ्यांनी दिसतच नाही, पण ते वाढतंय, पण ते वाढतंय. आध्यात्मिक जीवनाचं पण असंच आहे. आध्यात्मिक जीवनाचं असंच आहे. तूप खाल्ले की रूप लगेच येत नाही. आम्ही वाढत असतो, पण जेव्हा आम्ही 5-10 वर्ष मागे वळून पाहतो ना तेव्हा कळतं, मी किती प्रभूमध्ये वाढले, किती प्रभूमध्ये वाढलो. आणि म्हणून ह्या झाडाची उपमा परमेश्वराने जी दिलेली आहे ती आमच्या आध्यात्मिक जीवनाला पण अक्षरशः लागू पडते. आमच्या या दैहिक डोळ्यांना ही आध्यात्मिक वाढ दिसत नाही, जसं त्या झाडांची वाढ दिसत नाही तशा प्रकारे. परंतु ज्या वेळेला ते झाड मोठं होतं, फळं आणि फुलं द्यायला लागतं, त्यावेळेला आम्हाला आनंद वाटतो. ख्रिस्ती जीवनाचं पण असंच आहे प्रियानो. आज त्याकडे पाहिलं तर, उद्या पाहिलं तर आम्हाला वाढ दिसणार नाही, पण याचा अर्थ असा नाही आमच्यामध्ये वाढ आणि प्रगती दिसत नाही, याचा अर्थ आम्ही कुंठित झालेलो आहोत असं नाही होत. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही मागे गेलेलो आहोत असं होत नाही. काय काय लोक घरामध्ये पण बघा, तू कसा वागतोस, तू कशी वागतेस मला माहिती, काय तू चर्चला जाते, काय तू शास्त्र. आमची अपेक्षा ही असते की आता ती व्यक्ती वाचते ना किंवा गाणं गाते ना किंवा शास्त्र अभ्यास करते ना, त्याच्यामध्ये लगेच बदल झाला पाहिजे, लगेच ते जीवन बदललं पाहिजे. पण तसं होत नाही, तसं होत नाही. कारण तसं होण्यासाठी इतकी वर्ष गेलेली आहेत आणि म्हणून हा बदल झटकन होत नाही प्रियानो, तो हळूहळू हळूहळू वाढतो. एखादं झाड आपण जर कुंडीमध्ये लावलं तर ते लगेच मोठं होत नाही. इट टेक्स टाइम. टाइम फॅक्टर फार महत्वाचा आहे. आणि म्हणून उपदेशक म्हणतो प्रत्येक गोष्टीला समय आहे, प्रत्येक गोष्टीला समय आहे. आणि या ठिकाणी आम्ही निसर्गाचा गुणधर्म परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेला आहे. निसर्ग जसा वाढत असतो पण आपल्या डोळ्यांनी त्याची वाढ पाहता येत नाही, तशाच प्रकारे प्रियानो देवाच्या सत्तेखाली आम्ही जेव्हा राहतो, देवाच्या राज्यामध्ये जेव्हा आम्ही राहतो, तेव्हा आमची आणि देवाच्या राज्याची वाढ होत असते. सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो, परंतु त्याच्या किरणांनी वनस्पतीला पोषक असणारी किरण मिळतात आणि ती वाढत असते. पाऊस येतो आणि जातो, परंतु पावसाच्या द्वारे जमिनीमध्ये सर्व ज्या वनस्पती आहेत, फळं फुलं देणारे, भाज्या निर्माण करणारे, त्या सगळ्यांना पाणी मिळतं. पाण्याच्याद्वारे पोषक द्रव्य मिळतात आणि ते वाढू लागतात. वचन 28 मध्ये आम्ही ह्या गोष्टी पाहतो प्रियानो, की आपल्याला कळण्यापूर्वीच बीला अंकुर फुटतं, मग कणीस येतं आणि मग कणसामध्ये भरलेला दार आहे. आणि मग तेव्हा ते पाहून आम्हाला किंवा शेतकऱ्याला आनंद प्राप्त होतो. मग 29 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मग पीक तयार होते आणि मग ज्याच्या मालकीचं ते शेत आहे, मळा आहे, तो विळा घेतो आणि कापणी करायला लागतो. जेव्हा आम्ही देवाच्या राज्यामध्ये राहतो तेव्हा देवाच्या नियंत्रणाखाली राहतो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो त्यावेळेला तो आमचा पुढारी होतो, तो आमचा मालक होतो आणि तो आम्हाला चालवितो. मग देव आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या वाढीची काळजी घेतो. तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. वेड्यासारखं शास्त्र वाचायचं, वेड्यासारखं जे मिळेल ते ऐकायचं, युट्यूब वरती देवाच्या अनेक दासांचं वेड्यासारखं गाणं गात फिरायचं,
काही गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. अहो त्या म्हणून तर ते उदाहरण दिलेलं आहे, बीकडे पहा, ते जमिनीत पेरलं की त्याला अंकुर फुटतो आणि मग अंकुर फुटला की काय होतं, त्याचं झाडामध्ये रूपांतर व्हायला लागतं. पेरणारा पेरण्याशिवाय काहीच करत नाही, पण पेरल्यानंतर ते बी वाढवण्याचं काम देव करतो. कोण करतो? देव करतो. आम्ही ज्या वेळेला ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला या 12 भानगडी करून स्वतःचं फक्त समाधान करतो, मी किती धार्मिक आहे, मी वाईटापासून दूर राहतो. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी लिहिलेलं आहे की जेव्हा आम्ही देवाच्या राज्यामध्ये राहतो, ख्रिस्तामध्ये राहतो, त्यावेळेला ख्रिस्त आमच्या आध्यात्मिक वाढीची काळजी घेणारा परमेश्वर आहे आणि तोच ख्रिस्त आम्हाला बदलू शकतो. तोच ख्रिस्त आमचे जीवन बदलू शकतो. आणि म्हणून जेव्हा देव आमचं नियंत्रण करतो तेव्हा आमच्या सगळ्या गोष्टी या त्याच्या होतात आणि तो आम्हाला चालवितो. उगाच आम्ही गाणं गात नाही, तो चालवितो चालवितो. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या हाती स्वतःला स्वाधीन करतो, तो आमचा नियंत्रण करणारा, तो आमचा अधिकारी, तो आमचा सत्ताधीश होतो. परंतु जेव्हा आम्ही प्रभूपासून दूर जातो तेव्हा तो आम्हाला टाकत नाही, कारण त्याने आम्हाला अभिवचन दिले, मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार नाहीच. मग जेव्हा आम्ही चांगले असतो, धार्मिक असतो, त्याच वेळेला तो आम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही, असा त्याचा अर्थ आहे का? की ज्या वेळेला आमचं पतन होतं त्यावेळेला हे वचन अधिक लागू पडतं, मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार नाहीच. 100 मेंढरांचं उदाहरण तेच आहे ना, शिकवतं आम्हाला. एक जरी मेंढर हरवलं तरी त्या 99 पेक्षा ख्रिस्ताला एक मेंढर महत्व आहे, कारण त्याला त्याने अभिवचन दिलेलं आहे, मी तुला सोडणार नाहीच आणि टाकणार नाहीच, कारण तू माझा आहेस, तू माझी आहेस, यू बिलॉंग टू मी. आम्ही त्याचेच आहोत. स्तोत्र 100 है ना, आम्ही त्याचीच आहोत, त्याच्या कुर्णातील प्रजा, त्याचे कळप आहोत. आणि म्हणून प्रियानो, प्रभू आम्ही जेव्हा त्याच्यापासून दूर जातो तेव्हा त्याच्या कृपेसाठी देखील आम्ही त्याच्यावरतीच अवलंबून राहतो, प्रार्थना करतो आणि परमेश्वराला आळवितो, विनवितो. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या अधिकाराखाली राहतो प्रियानो, तेव्हा मग तो आमची त्या बी प्रमाणे काळजी घेतो, तो आम्हाला अंकुरित करतो. मग आमच्यामध्ये कणीस तयार होते. आध्यात्मिक जीवनाशी मी लागूकरण करत आहे, म्हणजे आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये परिपक्व व्हायला लागतो. आणि मग ज्या वेळेला परिपक्व व्हायला लागतो त्यावेळेला आमच्याद्वारे पवित्र आत्मा कार्य करतो, त्याची फळे आमच्या जीवनामध्ये दिसू लागतात आणि मग आमचं आध्यात्मिक जीवन पूर्ण पिकामध्ये त्याचं रूपांतर होतं. मालक येईल, वेळा घेऊन आणि कापणी करेल, हंगाम येईल आणि तो चांगलं पीक आपल्यासोबत घेऊन जाईल, मंडळीला तो उचलून घेऊन जाणार. हे लगेच आम्हाला कळत नाही, पण ज्या वेळेला प्रियानो आम्ही ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष रीतीने अनुभवायला लागतो त्यावेळेला आम्हाला कळतं की माझं जीवन किती बदललेलं आहे. आज प्रश्न हा आहे की आम्ही देवाच्या अधिकाराखाली राहत आहोत का? आर वी लिव्हिंग अंडर द ऑथॉरिटी ऑफ आवर गॉड? जर नसेल तर ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा अधिकारी बनवण्याची वेळ गेलेली नाही. वी आर नॉट लेट, वी स्टील एक्झिस्ट. आम्ही अजूनही जिवंत आहोत आणि म्हणून आपण स्वतःला ख्रिस्ताच्या हाती स्वाधीन करूया, त्याला आपल्या जीवनाचा अधिकारी करूया. निसर्गाचा एक नियम आहे आणि तो म्हणजे वाढणे, ग्रोईंग. हा निसर्गाचा नियम आहे. एखादा लहानसा किडा जरी घेतला ना तर तो तेवढाच राहत नाही, तो वाढतो. एखादी मुंगी बघा तुम्ही, ती मुंगी जरी पाहिली तरी ती वाढते, मोठी होते. ती पहिल्यांदा हळूहळू चालते त्या कोशामधून बाहेर पडल्यानंतर, पण नंतर ती पळायला लागते, तिचा वेग वाढतो, तिचं खाणं पिणं बदलतं, है ना. वाढणे हा निसर्गाचा नियम आहे आणि हाच नियम ख्रिस्ताने आध्यात्मिक जीवनाला लागू केलेला आहे. आणि म्हणून आम्ही वाढत असणारी माणसं पाहिजेत देवाच्या राज्यामध्ये. जर आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेले आणि तिथेच आहोत तर आम्ही कुठेतरी चुकलेलो आहोत, चुकत आहोत, चुकीच्या मार्गात आहे, आमची वाढ होत नाही. आणि वाढणे असं म्हटलेलं आहे
की आम्ही जेव्हा वाढतो तेव्हा आमच्या वाढण्याचा परिणाम आमच्यावरतीच नाही तर आमच्या सहवासामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसावरती पण होतो. आमची वाढ पाहून तेही प्रभूमध्ये वाढू लागतात. जे जळतात ते जाऊ देत, ते तर सोडून, निंदकाचे घर असावे शेजारी, जे जळतात त्यांना जळू द्या. परंतु आम्ही वाढत आहोत आणि इतर जळणाऱ्या लोकांपेक्षा इतरही काही लोक आहेत की ज्यांच्यावर आमच्या वाढण्याचा चांगला परिणाम होतो आणि आमची प्रभूमध्ये वाढ पाहून ते प्रभूमध्ये वाढायला लागतात. आणि मला तुम्हाला सांगू द्या, निसर्गाचा हा नियम फार शक्तिशाली आहे बरं का. निसर्गाला वाढण्याच्या गुणधर्मापासून कोणीही रोखू शकत नाही. हा महत्वाचा भाग आहे की झाडं वाढतात, पशुपक्षी वाढतात, लहानाचे मोठे होतात. वाढणे हा शक्तिशाली गुणधर्म आहे प्रियानो. एक उदाहरण सांगतो. आपल्याला मोठी मोठी ही वडाची झाडं दिसतात है ना. त्या वडाच्या झाडाभोवती सिमेंट कॉन्क्रीटचं काय केलेलं असतं, काय करतात ते, चौतरा है ना, चबुतरा बनवतात है ना. कालांतराने बघा तुम्ही, त्या झाडाची मुळं ते सिमेंट कॉन्क्रीटचा चबुतरा फोडून बाहेर येतात. शक्तिशाली कोण आहे? सिमेंट कॉन्क्रीट. त्यांच्यापेक्षा वाढ याच्यामध्ये शक्तिशाली गुणधर्म आहे. इट ब्रेक्स. तुम्ही आणि मी जर प्रभूमध्ये वाढत असू ना तर घाबरून आम्ही लपून बसणार नाही, तर प्रभूमध्ये अधिक वाढणारे लोक. तर ते डायनामाइट जे आहे ना, देवामध्ये वाढण्याचा हा गुणधर्मच असा आहे की त्याची तुलना कशा बरोबरही करता येत नाही. आणि म्हणून ख्रिस्ताने मुद्दाम त्या बीचंच उदाहरण घेतलेलं आहे. त्या बी मध्ये जे वाढण्याचा गुणधर्म आहे प्रियानो, हे सिमेंट कॉन्क्रीटच्या बांधकामाला सुद्धा भिंती तोडून पलीकडे जाणार आहे. म्हणून आमच्या इमारतीवरती भांडुगळं वाढलेली दिसतात, छोटी छोटी रोपटी वाढलेली दिसतात. हो प्रियानो, जगातली कुठलीही शक्ती वाढण्याला रोखू शकत नाही. तुम्ही आणि मी जर ख्रिस्तामध्ये आहोत तर ख्रिस्तामध्ये वाढण्यासाठी आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कारण आम्ही ख्रिस्तावर प्रीती करतो आणि ख्रिस्त आमच्यावर प्रीती करतो. आणि हा गुणधर्म परमेश्वराने बी मधून आम्हाला शिकवलेला आहे. सैतानाची प्रत्येक डावपेच, प्रत्येक खेळ, ही जी माणसं प्रभूमध्ये आहेत ना, ख्रिस्तामध्ये आहेत ना, ही जी माणसं देवाच्या राज्यामध्ये आहेत ना, जे एकमेकांच्यावर प्रेम करतात, जे एकमेकांची सेवा करतात, जे कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, दयाळू आहेत, जे विजय मिळवतात, ते सगळे या सैतानाच्या डावपेचांना बळी पडत नाहीत. कारण वाढणे हा देवाचा गुणधर्म त्यांच्यामध्ये आहे. डायनामाइट आहे, ते फोडून पुढे जाणार आहे. आणि म्हणून जे गुडघ्यावर जातात, प्रार्थनेमध्ये प्रभूकडे मागतात, त्यांना पाहून सैतान सुद्धा थरथर कापतो असं म्हटलेलं आहे. अशी माणसं जी देवाच्या राज्यामध्ये आहेत ते उत्तम फळ देणारे आहेत. ते चांगले कृत्य करणारी माणसं आहेत, देवाचं कृत्य करणारी माणसं आहेत, देवाची सेवा करणारी माणसं आहेत. असू द्या. आता दुसऱ्या भागाकडे मी वळत आहे, 30 ते 34 वचनाकडे. त्या ठिकाणी परमेश्वर ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याचे उदाहरण घेतलेलं आहे. परमेश्वराची एक नेहमी शिकवण्याची पद्धत आहे. आता ते टीचर्स आपल्यामध्ये आहेत किंवा नाही, जे युट्यूबमध्ये ऐकत आहेत, तुम्हाला माझं हीच विनंती आहे आणि हेच आव्हान आहे की जे तुम्ही शिकवता त्या शिकवण्यामध्ये येशू हा एक मुख्य शिक्षक आहे, विसरता कामा नये. आणि तुमच्या शिकवण्याची पद्धत काही वेगळी असेल, परंतु येशूच्या शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. 34व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशू आपल्या शिष्यांशी दाखल्यांतून बोलत असे आणि जेव्हा ते त्यांना कळत नसे तेव्हा मग येशू प्रायव्हेट ट्युशन घेत असे. काय घेत असे? काय काय शाळांच्या मध्ये बघा तुम्ही, जे शाळेतले शिक्षक आहेत ना, ते घरामध्ये प्रायव्हेट ट्युशन घेतात. कारण शाळेमध्ये जे शिकवतात ते सगळंच मुलांना आणि सगळ्याच मुलांना समजतं असं नाही. शाळेतले शिक्षक पोर्शन पूर्ण करण्याच्या मागे पळत असतात. परीक्षा जवळ आलेली असते, युनिट टेस्ट असते, तिमाही असते, सहामाही असते, मराठीत बोलतोय बरं का. म्हणून मग प्रायव्हेट ट्युशन, येशू ख्रिस्ताचं शिष्यांचं असंच झालं. या सगळ्या घोळक्यांच्या समोर येशू दाखले देऊन मस्त बोलत असे, पण या शिष्यांच्या ते डोक्याच्या वरून जात होतं. कारण शेवटी मच्छीमारी करणारी माणसाला काय कळते थिओलॉजी. मग त्या वचनामध्ये लिहिले तेच सांगतो बरं का, मनानं काय सांगत नाही कोणाला खुश करायला आणि कोणाला दुःखी व्हायला.
आणि असं म्हटलेलं आहे की येशू त्यांना मग एकांतात, कुठं? एकांतात फोड करून सांगत असे. प्रायव्हेट ट्युशन महत्वाचे आहे, ट्युशन्स फार महत्वाचे आहे. आता शाळा सुरू झालेली आहे आणि आता आपले पालक शिक्षकांच्या मागे लागलेले आहेत. प्रायव्हेट ट्युशन साठी ते धावपळ करत आहेत. येथे येशूने पुन्हा त्या मोहरीच्या दाण्याचा दाखला सांगितलेला आहे आणि परत मोहरीच्या दाण्यासारखा देवाचं राज्य म्हणजे एवढं लहान नाही आहे ते देवाचं राज्य. आम्ही कसे मावणार त्या मोहरीच्या दाण्यात? मग सांगण्याचं तात्पर्य काय की पुन्हा येशू ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याचं उदाहरण घेऊन त्या दाण्यामध्ये असलेल्या वाढण्याच्या गुणधर्मावरती पुन्हा शिकवलेलं आहे. हे लक्षात घ्या. ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी आमचं जीवन आम्हाला कवडीमोल वाटत होतं, काही क्षुद्र वाटत होतं, कमी किमतीचं वाटत होतं, मोलवान वाटत होतं. पण ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारतो त्यावेळेला त्या मोहरीच्या दाण्यासारखं आमचं जीवन असतं. आणि ज्या वेळेला आम्ही प्रभूमध्ये वाढायला लागतो त्यावेळेला त्या मोहरीच्या दाण्याचा जेव्हा त्याला फांद्या फुटून विशाल वृक्ष होतो तसा आमचा आध्यात्मिक जीवनाचा विशाल वृक्ष होतो. मग आता हा विचार करूया की मी जर ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे तर माझ्या जवळ येणारे माणसं आहेत की माझ्यापासून माणसं दूर पळतात. माझ्या वाढण्याच्या द्वारे माझा जो विशाल वृक्ष झालेला आहे आध्यात्मिक जीवनाचा ते पाहून लोक माझ्या सहवासात येऊ पाहतात की माझा विशाल वृक्ष पण माझ्यापासून दूर पळून जातात, त्यांना मी घालवतो. फार बारका वेळ ह्या दाखल्यामध्ये पण विषय वेगळा असल्या कारणाने ह्या बारकाव्यांच्याकडे मला आज जाता येत नाही. मी मर्यादित आहे, वेळेच्या बंधनाखाली आहे. आणि म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा आम्ही प्रभूला आपला पुढारी बनवतो, आपलं जीवन त्याला, आपलं सर्वस्व त्याला देतो, तेव्हा मग आम्हाला ख्रिस्त वाढवू लागतो. नाव इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट आवर्स. मुलं जन्माला घालतो खरं, मुलं वाढतात खरं, पण त्यांना वाढवण्याची जबाबदारी आई वडिलांची असते. आम्ही ख्रिस्तामध्ये जन्म घेतो ना, मग आमच्या वाढण्याची जबाबदारी कोणावर आहे? हॅलो, पटत नाहीये का मी काय बोलतो ते? कोणावर आहे? देव त्यावर आहे. मग तो आम्हाला मार्गदर्शन करतो, तो आम्हाला मूळ धरायला मदत करतो, तो आम्हाला अंकुरित करतो आणि तो आमची अशी वाढ करायला लागतो की मग तो असं म्हणतो की मी तुला पवित्र आत्मा विस्तार म्हणून दिलेला आहे, खंडणी म्हणून दिलेला आहे. तो तुझ्यामध्ये येईल, तो तुला मार्गदर्शन करेल, प्रार्थना करायला शिकवेल, सत्यामध्ये चालवेल आणि मग त्याची जी गुणधर्म आहेत, 9 गुणधर्म आहेत जी गलतीकारक पत्रामध्ये आम्ही पाहतो 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये, हे गुणधर्म तुझ्या जीवनामधून पवित्र आत्मा करेल. मनामध्ये शांती नसताना शांती प्रस्थापित करणारे म्हणून दिखावा करण्याची गरज नाहीये. गोडगोड बोलून लोकांना फसवण्याची पण गरज नाहीये. मी आध्यात्मिक जीवनामध्ये किती वाढत आहे हे दाखवण्याचं पण गरज नाहीये. कारण हे काम कोण करणार आहे? पवित्र आत्मा. सौम्यता, इंद्रिय दमन, 9 फळं जी आहेत, 9 गुणधर्म जी आहेत, ही पवित्र आत्म्याची कामं आहेत प्रियानो. ही आम्हाला मुद्दामून दाखवण्याची गरज नाहीये. पवित्र आत्मा आमच्याद्वारे कार्य करतो, आपोआप करू लागतो. आणि मग जेव्हा लोकांनी पाहिलं त्यावेळेला म्हणाले, हे ख्रिस्ताची शिष्य आहे, हे ख्रिस्ती आहे, हे ख्रिस्ती आहे. प्रभू आमची वाढ करू लागतो. आणि ज्या वेळेला मग परमेश्वर आमचा उपयोग इतरांना त्याच्या राज्यामध्ये आणण्यासाठी करू लागतो. विस्तार मोहरीच्या दाण्याचं विशाल झाड होतं. याचा अर्थ काय? पक्षी आकर्षित केले जातात. वाळलेल्या झाडावरती पक्षी नाही येणार जास्त, ते फक्त इकडून तिकडून जाताना अंग झटक्यासाठी त्या वाळलेल्या झाडावरती येतात, चोच साफ करायला, है की नाही? परंतु भरलेल्या झाडाकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात, आकर्षित केले जातात. तुमच्या आध्यात्मिक जीवनाकडे अशी लोक आकर्षित होतात का? हा प्रश्न आहे. आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रौढतेपर्यंत पोहोचतो आहोत का? दुसरे जे देतील त्याच्यावरच आमची उपजीविका चाललेली आहे. ज्या वेळेला प्रभूला आम्ही आमचं जीवन देतो त्यावेळेला आमच्या पाठीवरचं पापाचं ओझं हलकं होतं.
द बर्डन बिकम्स लाईट, ते हलकं होतं. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही आपले ओझे मजवर टाका, तुम्ही आपली चिंता मजवर टाका, कारण मी तुमचीच काळजी करतोय. मग जेव्हा आम्ही असं करतो तेव्हा प्रभूचे वचन आम्ही वाचू लागतो, त्याचे मनन करतो आणि त्यातून तो मग त्याच्या वचनातून आमच्याशी बोलू लागतो. प्रियानो, आमच्याशी बोलू लागतो. तो आम्हाला समजावून सांगतो, तो आम्हाला शिकवतो आणि मग आम्हाला आमच्या जीवनामध्ये नवीन आशा देतो. जीवन जगण्याचा उदात्त हेतू जो आहे परमेश्वराचा, तो आमच्यामध्ये तो प्रगट करतो आणि मग आम्हाला त्याच्या लोकांच्या सहवासात राहण्यासाठी तो प्रेरित करतो. बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे मिळणे. मग त्याने चर्चमध्ये आमची काय म्हणतो रोपणी केलेली आहे, आम्हाला त्या ठिकाणी स्थिरावलेलं आहे. आणि अशा वाढ होणाऱ्या मनुष्यांची ज्या वेळेला चर्चला उपस्थिती असते त्यावेळेला सर्व मंडळी प्रभूमध्ये वाढू लागते. वी ग्रो टुगेदर. परत वाढण्याचा गुणधर्म त्या ठिकाणी आहे. येशू ख्रिस्ताने मंडळीची स्थापना यासाठी केली की आम्ही घरात बसून वाढू नये, युट्यूब बघून वाढू नये, तर आम्ही जे जिवंत देवाचे धोंडे आहेत त्यांच्या सहवासात यावं आणि एकत्र वाढावं. ही प्रभूची योजना आहे. आणि म्हणून आम्ही चर्चला येतो. एकमेकांचं उरदुरं काढायला नाही, एकमेकांना कुंठित करायला नाही, तर एकमेकांना धरून प्रभूमध्ये वाढण्यासाठी येतो. म्हणून या इमारतीकडे पहा ना तुम्ही, एक वीट या बाजूला दुसरी वीट त्या बाजूला, असं केले का गवंड्यानं काम? नाही केलं. त्या प्रत्येक विटेला त्याने जवळ ठेवलेला आहे आणि त्या जवळ ठेवल्यानंतर वाऱ्याने पडणार, धक्क्याने पडणार, म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ते सांधे कशाने भरले? ब्रिटिश लोक कशाने भरायचे? चुना आणि गुळ, चुना आणि गुळ याने भरायचे, मजबूत बांधकाम करायचे, यासाठी की त्या धोंड्यांनी त्या विटांनी सरकू नये, बिल्डिंग पडू नये, इमारत ढासळू नये म्हणून. आणि हीच गोष्ट आध्यात्मिक जीवनाबाबतीत आहे, चर्चच्या बाबतीमध्ये आहे. प्रियानो, परमेश्वराने चर्च स्थापन करण्याच्या मागे हाच उद्देश होता. आणि म्हणून पहिली मंडळी आध्यात्मिक जीवनामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, एकत्र येण्यामध्ये, भाकर मोडण्यामध्ये तत्पर असत, असं लिहिलेलं आहे. आणि जे जीवन प्रियानो आम्हाला लहान वाटत होतं, कवडीमोल वाटत होतं, ते मूल्यवान वाटू लागते. ख्रिस्त आमच्याद्वारे काम करू लागतो आणि जसं मोहरीच्या दाण्यापासून मोठमोठ्या फांद्या फुटून आलेल्या त्या जीवन बहरलेलं आमचं दिसून येतं. प्रियानो, देवाचे आमच्या जीवनामध्ये केलेल्या उत्तम कार्याचे मग साक्षीदार तयार होतात. लोक आमच्या जीवनाकडे पाहतात, देवाचं कार्य चाललेलं पाहतात आणि इतर लोक आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये विसावतात. घरी जाऊन हा शास्त्रपाठ पुन्हा वाचा. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, प्रत्येक ओळ महत्वाची आहे. त्या झाडाची तुलना, मोहरीच्या झाडाची तुलना स्वतःच्या जीवनाशी करा, पेपरवर लिहा, म्हणजे मी कुठे आहे हे कळतं. कोणी आमचा न्याय करण्याची गरज नाही. आम्ही आमचाच न्याय करू शकतो. आम्ही आमची परीक्षा करू शकतो. त्याला आत्मपरीक्षण असं म्हटलेलं आहे. यालाच म्हणतात देवाच्या राज्यात राहणं, यालाच म्हणतात देवाच्या सत्तेखाली राहणं, यालाच म्हणतात देवाच्या अधिकाराखाली राहणं. येशूद्वारे या पापमय जगामध्ये राहत असूनही आम्ही पापावर विजय मिळवतो. त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये बदल घडवतो. आमच्या आध्यात्मिक जीवनाची जडणघडण करणारा परमेश्वर आहे आणि मग त्याच्या प्रीतीमध्ये आमची वाढ होऊ लागते. आणि म्हणून देवाचं राज्य मी किंवा कोणी मनुष्य तयार करू शकत नाही. म्हणून प्रभूची प्रार्थना म्हणताना आपण काय करतो? तुझे राज्य येवो. मी कोण बनवणारा, मी कोण आणणारा? ते देवाचं राज्य आहे आणि तो ते आणणारा, तो ते निर्माण करणारा आहे. आम्ही छडी घेऊन बसू शकत नाही, मीच मालक आहे, नाही प्रियानो. आणि मग आम्ही हे पाहतो की ह्या देवाच्या राज्याची सुरुवात अतिशय लहान मोहरीच्या दाण्यापासून सुरू झाली आहे. ती 12 शिष्यांच्या द्वारे सुरू झाली. फार छोटा आकडा होता.
12 शिष्यांचे मग नंतर 70 झाले, 70चे 100 झाले, 100चे 300 झाले, 500 झाले, 3000 झाले पेत्राने उपदेश केल्यावर, मग पुन्हा 5000 झाले. आजपर्यंत तो मोहरीचा दाणा, त्याचा वृक्ष एवढा विशाल होत आहे की अनेक जगातील राष्ट्रांतून लोक त्यामध्ये येऊन विसावत आहेत. देवाच्या राज्यामध्ये विसावा घेत आहे. एक उदाहरण सांगतो. सॅन फ्रान्सिस्को मध्ये गोल्डन गेट बांधायला सुरुवात केली होती त्यांनी, आणि हे गोल्डन गेट बांधत असताना तो फार उंच त्याचा तो मनोरा बांधला त्यांनी. पण हे बांधत असताना अनेक कामगारांचा तोल गेला आणि पडून खाली मेले. काय करायचं समजेना. फार जुनी गोष्ट आहे बरं, काय आताची टेक्नॉलॉजीच्या युगातले नाहीये. आणि मग काय करायचं समजेना. मग त्यांनी काय केलं, कामाचा वेग कमी केला. हळूहळू सांभाळून ते बांधकाम करू लागले, तरी माणसं पडायची मरायची. मग कोणाच्या तरी एकाच्या विचारामध्ये ही कल्पना आली की ही जी माणसं वर गेल्यावर काम करताना तोल जाऊन पडतात आणि मरतात, मध्ये काहीतरी निर्माण करायला पाहिजे. मग काय करायचं, परत बांधकाम करायचं म्हणजे परत माणसं मरणार बांधकाम करायला वर गेल्यावर. मग त्याला असं सुचलं की का नाही आपण सेफ्टी नेट तयार करावी, सुरक्षा जाळी तयार करावी. आणि मग ती योजना सगळ्यांना आवडली. आणि मग त्या काळामध्ये सॅन फ्रान्सिस्को मध्ये $1,00,000 खर्च करून ती विशाल सुरक्षा जाळी तयार केली आणि त्या गोल्डन गेटच्या भोवती त्यांनी ती बांधली. म्हणून आता जे बिल्डिंगचं काम चालते, ज्या जाळ्या बघताना, त्याची सुरुवात तिथून झाली. सुरक्षा जाळी, सेफ्टी नेट. आणि मग ते जाळी बांधली, विशाल महाकाय अशी जाळी त्या गोल्डन गेट सभोवती बांधले. आणि मग कामगार चढले वरती, आणि मग कामाचा वेग वाटत, कारण त्यांना माहिती होतं की मी पडलो तरी मरणार नाही. खाली काय आहे, हॅलो, उभं राहायचंय का, नाही ना. खाली काय आहे, सुरक्षा जाळी आहे. तुमच्या आणि माझ्या खाली पण सुरक्षा जाळी आहे. तो आमच्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून काय करणार आहे, आम्हाला उचलून धरणारा परमेश्वर, आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. प्रियानो, आमच्या खाली जी जाळी आहे ती सुरक्षा जाळी आहे, सेफ्टी नेट आहे. या पापमय जगामध्ये राहत असताना प्रियानो, आम्हाला ही न दिसणारी जाळी नेहमी प्रोटेक्ट करत असते. ऍक्सिडेंट होत असताना कुणीतरी मागे ओढल्यासारखं वाटतं, आजारी असताना कुणीतरी आम्हाला स्पर्श केल्याचा भास होतो. प्रार्थना केल्यानंतर एक नवीन शक्ती आमच्यामध्ये आल्यासारखी ही सुरक्षा जाळी परमेश्वराची आमच्या सभोवती आहे. प्रियानो, ती दिसत नाही पण इट इज देअर, ती आहे. परमेश्वराच्या हातामध्ये आम्ही सुरक्षित आहोत. वी आर सेफ इन द हँड्स ऑफ द लॉर्ड. कारण आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, ख्रिस्त आम्हामध्ये आहे, आम्ही देवाच्या राज्यामध्ये आहे. त्याच्या राज्यामध्ये असताना जो सत्ताधारी आहे त्याची नाव आता ती जबाबदारी आहे. इट इज नाउ हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू सेफगार्ड मी अँड माय लाईफ. आणि म्हणून घाबरायची गरज नाहीये. यशा काय म्हणतो, त्याने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलाय का, धैर्याचा आत्मा दिलाय. आणि म्हणून आमची सुरक्षा देवापासून आहे, आमची सुरक्षा देवापासून येते, कारण तो आमचं प्रत्येक पाऊल सांभाळणारा परमेश्वर आहे. देवाचं राज्य हे या सुरक्षा जाळीसारखंच नाही, तर एकाने असं म्हटलेलं आहे की ते विश्वासाच्या मोठ्या छत्रीसारखं आहे. कसं आहे, अम्ब्रेला फेथ. अम्ब्रेला फेथ म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तुम्ही बघा, छोटी छत्री घेऊन गेलात ना, तर ज्याच्याकडे छत्री नाही ना तो तुमच्या छत्री खाली येणारच नाही. पण तेच तुम्ही जर मोठ्या दांड्याची मोठी त्या आवाज हवे 100-150 रुपयाला काय मिळते ती जर घेऊन गेलात आणि ज्याच्याकडे छत्री नाही तर काय करेल, तो लगेच तुमच्या छत्रीत येईल, साहेब जरा मला तिथपर्यंत पोहोचवा. मोठ्या छत्रीमध्ये विसावण्यासाठी माणसं लगेच तयार होत असतात. तुमच्या आणि माझ्यामध्ये विश्वासाचा हा जो बी आहे देवाने पेरलेला आहे, तो इतका वाढू द्या, इतका वाढू द्या, अम्ब्रेला फेथ सारखं, विश्वासाच्या छत्री सारखं, मोहरीच्या दाण्यातून वाढलेल्या त्या विशाल महाकाय वृक्षासारखं, त्या सेफ्टी नेट सारखं तुमचं जीवन एवढं वाढू द्या की भले बुरे पक्षी पण तुमच्यामध्ये येऊन
विसावते. तो वृक्ष जो असतो ना, तो असं कधीच म्हणत नाही नाही आता मी मोठा झालेलो आहे, मी माझ्या मोठ्या फांद्या आहेत, फक्त पोपटानेच यावं असं म्हणतो का? नाही, फक्त चिमण्यानेच यावं, कावळ्याने येऊन येतो, काळा आहे तो, टोचा मारतो, तो इकडून तिकडून काहीतरी खाऊन आणतो, माझ्यावरती तो काहीतरी ते बी पेरेल आणि दुसरंच वृक्ष तयार होईल, तो नको मला. चॉईस आहे का त्या झाडाला? नाहीये. हे लक्षात घ्या. असे अनेक गुणधर्म आहेत प्रियानं त्या दाखल्यामध्ये. तुम्ही गेला तर खरोखर तुम्ही याच्यावर मनन केला तर आशीर्वादित व्हाल. त्या झाडाला कोणत्या पक्षाला घ्यायचं कोणत्या नाही हा अधिकारच राहत नाही. त्याला फक्त एकच कळतं, मला वाढायचं आहे, याच्यामध्ये चांगले बुरे सगळे जे पशु पक्षी आहेत ते येतील, विसावा घेतील, राहतील, विश्रांती घेतील आणि पुन्हा आपल्या दैनंदिन कामासाठी निघून जातील. आपलं जीवन असं आहे का? आम्ही ख्रिस्ताच्या राज्यात आहोत का? आम्ही देवाच्या राज्यात चालत आहोत का? हा प्रश्न आहे. जर नसू तर वेळ गेलेली नाही. आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, आराधना करतो. सुंदर वचन आहे. कधी कधी ते टोचतं, आम्हाला आवडत नाही, पण सत्य आहे. सत्य नाकारता येत नाही. अनमोल शिक्षण प्रभू तू आम्हाला दिलेलं आहे. शिष्याला कळलं नाही, पण आज 2000 वर्षानंतर जेव्हा या बीचं उदाहरण आणि त्या मोहरीच्या दाण्याच्या त्या झाडावरती प्रभूच्या प्रती आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, किती सुंदर गुणधर्म आहे. तुम्हाला तुझी शिकवण किती महान आहे प्रभू. ज्यालाही कळते तो आध्यात्मिक जीवनामध्ये विशाल वृक्षासारखा वाढतो. हो परमेश्वर पिता, मला तसा बनवलीस का? तुझ्या राज्यामध्ये चालण्यासाठी तू मला सर्व गुणांनी संपन्न कर. यासाठी हे जगातले सर्व वाईट चांगले पशु पक्षी माझ्यामध्ये येऊन आशीर्वादित होते. जो आशीर्वाद तू मला दिलेला आहेस, जी शिकवण तू मला दिलेली आहेस, ते त्यांना पण पोहोचेल आणि ते त्यांच्या जीवनामध्ये वाढू लागते. प्रभू देव बाप्पा, निसर्गामध्ये जो वाढण्याचा गुणधर्म आहे, त्या गुणधर्माची तुलना तू माझ्या आध्यात्मिक जीवनाशी केलेली आहेस. मी तुझ्यामध्ये वाढावं, माझ्या संपर्कात येणाऱ्याने तुझ्यामध्ये वाढावं आणि आम्ही एकत्र वाढून देव राज्याची वाढ व्हावी. हा तुझा विश्वास आहे, ही तुझी शिकवण आहे आणि त्याप्रमाणे राहण्यासाठी तू मला इथं जमलेल्या प्रत्येकाला साथ देणार आमचा येशू याच्या द्वारे